वेलकम टू द सक्सेस डे महाराष्ट्र. आज आहे 8 एप्रिल 2024 आणि 8 एप्रिल 2024चे जेवढेही करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बनतात ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आणि प्रत्येक क्वेश्चनचे रिलेटेड फॅक्ट मी तुम्हाला सांगणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे तिला प्रेस करून घ्या, म्हणजेच नवनवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर मग काल आपण विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया. अलीकडे कोणत्या भाषेला GI टॅग मिळालेला आहे? याचे आन्सर आहे पिलीभीत. याचे क्वेश्चन बघूया. जागतिक स्वास्थ्य दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे आन्सर आहे 7 एप्रिलला. 7 एप्रिलला जागतिक स्वास्थ्य दिवस साजरा केला जातो. एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे दिवस बघूया. 1 एप्रिल अंधत्व आठवडा प्रतिबंध दिवस. 2 एप्रिल वर्ल्ड ऑटिझम जागरूकता दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय मेरीटाईम डे किंवा सागरी दिवस. 6 एप्रिल राष्ट्रीय ग्रंथालय दिवस. 7 एप्रिल राष्ट्रीय हस्तनिर्मित दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जागतिक जलसंधारण दिवस. 10 एप्रिल वर्ल्ड होमिओपॅथिक डे. 11 एप्रिल महात्मा फुले यांची जयंती आणि राष्ट्रीय पाळीव प्राणी दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मदिवस म्हणजे स्मरण दिवस. 17 एप्रिल वर्ल्ड हिमोफिलिया डे. 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल राष्ट्रीय नागरी सेवा दिवस. 21 एप्रिलला 2 दिवस सेलिब्रेट करतात, राष्ट्रीय नागरी सेवा दिवस आणि महावीर यांची जयंती. 22 एप्रिल वर्ल्ड अर्थ डे म्हणजे जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल वर्ल्ड बुक कॉपीराइट डे. 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 25 एप्रिलला 2 दिवस सेलिब्रेट केले जातात, जागतिक मलेरिया डे आणि वर्ल्ड पेंग्विन डे. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस. 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस आणि 30 एप्रिल आयुष्मान भारत दिवस. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जगात हवेचे प्रदूषण करण्यात सर्वाधिक करण्यात कोणता देश अव्वल आहे? अकॉर्डिंग टू एअर क्वालिटी इंडेक्स. IQ एअर इंडेक्स म्हटले जाते याला. तर याचे आन्सर आहे बांगलादेश. बांगलादेश हा जगात हवेचे प्रदूषण सर्वाधिक करण्यात अव्वल आहे. भारतात 1.33 अब्ज म्हणजेच 96% लोक अशा स्थितीत राहतात ज्यामध्ये PM 2.5 ची पातळी WHO वार्षिक मानांकनापेक्षा 7 पट जास्त आहे. PM म्हणजेच पार्टिक्युलेटेड मॅटर हे अतिशय लहान कण आहेत ज्यांचा व्यास आहे 2.5 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी. यामुळे हवेची गुणवत्ता बिघडते. क्लीन एअर सिटी इंडेक्स 2023 मध्ये फर्स्ट रँकवर आहे इंदोर, सेकंड रँकवर आहे आग्रा आणि थर्ड रँकवर आहे ठाणे. हे आहे एअर सिटी इंडेक्स 2023. आणि स्मार्ट सिटी अवॉर्ड 2023 कोणत्या शहराला मिळाला? स्मार्ट सिटी. फर्स्ट आहे इंदोर, सेकंड आहे सुरत, थर्ड आहे आग्रा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी कुणाची यूथ आयकॉन म्हणून निवड केली आहे? तर याचे आन्सर आहे आयुष्मान खुराना. आयुष्मान खुराना यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकासाठी यूथ आयकॉन म्हणून निवड केली आहे. तर भारतीय निवडणूक आयोगाने इतर बनवलेले आयकॉन कोणते कोणते आहेत ते बघूया. शीतल देवी यांची राष्ट्रीय दिव्यांगजन आयकॉन म्हणून निवड करण्यात आली. मोहम्मद शमी यांची उत्तर प्रदेशचे आयकॉन. शुभमन गिल यांची पंजाब आयकॉन. सचिन तेंडुलकर यांची राष्ट्रीय आयकॉन. राजकुमार राव यांची नॅशनल आयकॉन म्हणून निवड करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताचे रँक हे 42वे आहे आणि वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन असे म्हटले जाते. वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन इंडेक्स असं म्हटले जाते. याची एडिशन होती 12th एडिशन होती आणि US चॅम्बर्स ऑफ कॉमर्सने हे जारी केले आणि भारताचे रँक हे
टोटल किती कंट्री होती तर टोटल 55 कंट्रीपैकी 42वी रँक आहे भारताची. आणि टॉप आहेत USA, UK आणि फ्रान्स. जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना यांचे मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंडला आणि याची स्थापना झाली 14 जुलै 1967 ला. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अलीकडे भारतातील कोणत्या राज्यात जागतिक बँकेने सहाय्यक कार्यक्रम इन्स्पायर सुरू केले? इन्स्पायरच्या लॉंग फॉर्म बघूया. इन्स्पायर म्हणजेच इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रोव्हिजन अँड इनोव्हेशन फॉर रिवाइव्हिंग इकॉनॉमी, आणि हे कार्यक्रम सिक्कीम या राज्याने सुरू केलेले आहे. याबद्दल बघूया. यातील पहिली कर्करोगासाठी घरगुती जीन थेरपी कोणी लॉन्च केली? तर याचा आन्सर आहे IIT बॉम्बे. IIT बॉम्बेने पहिली कर्करोगासाठी घरगुती जीन थेरपी लॉन्च केली. 1 एप्रिल 2024 ला द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली IIT बॉम्बेमध्ये कॅन्सरसाठी प्रथम CAR-T सेल थेरपीची सुरुवात केली गेली. कर्करोगाच्या उपचारासाठी प्रथम स्वदेशी CAR-T सेल थेरपी आहे. नाव आहे NextCAR19. या थेरपीचे नाव आहे NextCAR19 आणि CARच्या फुल फॉर्म आहे चिमेरिक एंटीजन रिसेप्टर, आणि ही भारतातील पहिली मेड इन इंडिया CAR-T सेल थेरपी आहे. दुसऱ्या थेरपीच्या तुलनेत ही जगातील सर्वात सस्ती CAR-T सेल थेरपी आहे. ही इम्युनोॲक्टच्या सहकार्याने IIT बॉम्बे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये विकसित केली गेली. कर्करोगाशी संबंधित अदर करंट अफेअर्स बघूया, आणि हे नेहमी कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये विचारले जाते, तर हे लक्षात असू द्या. जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो. जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस 1 ऑगस्टला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन 15 फेब्रुवारीला साजरा केला जातो. राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस 7 नोव्हेंबरला साजरा केला जातो. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री कर्करोग सुरक्षेसाठी होप एक्सप्रेसची घोषणा केली. क्वेश्चन आहे, हरियाणा सरकारने महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरसाठी कोणता प्रोग्राम लॉन्च केला? तर याचा आन्सर आहे सवेरा. हरियाणा सरकारने महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरसाठी सवेरा हा प्रोग्राम लॉन्च केला. तर फेब्रुवारी रोजी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ब्रेस्ट कॅन्सरच्या त्वरित तपासासाठी सवेरा कार्यक्रम सुरू केला. तर मेमुता फाउंडेशन तर्फे आरोग्य विभागासाठी गडगाव येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नुकताच कोणत्या देशाने आपल्या पहिल्या लेझर अस्त्राची चाचणी केली आहे? युनायटेड किंगडम या देशाने आपल्या पहिल्या लेझर अस्त्राची चाचणी केलेली आहे. अस्त्राचं ड्रॅगन फायर. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीमध्ये 10,000 मेगावॉट ऊर्जा क्षमता साध्य करणारी पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे. DRDOने पण लेझर अस्त्राचे परीक्षण केले. त्याचे नाव आहे दुर्गा. इस्रायलच्या लेझर आधारित मिसाईल रक्षा प्रणालीचे नाव आहे आयरन बीम. तर आपण इथं बघितलं DRDO बद्दल. तर DRDO बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन बघूया. DRDOचे फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, आणि याची स्थापना झाली 1 जानेवारी 1958 ला. याचे हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये, आणि याचे चेअरमन आहेत समीर व्ही कामत. आणि DRDOचा मोटो आहे स्ट्रेंथ ओरिजिन इज इन सायन्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी म्हणजेच नवीकरणीय 10,000 मेगावॅट ऊर्जा क्षमता साध्य करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती ठरली आहे? तर याचा आन्सर आहे इंडियाने आणि महाराष्ट्राने वेगवेगळे ध्येय निश्चित केले आहेत नेट झिरो कार्बन उत्सर्जनसाठी. तर इंडियाच्या कार्बन इमिशनचे ध्येय आहे 2070 पर्यंत, आणि मुंबई महाराष्ट्राच्या नेट झिरो कार्बन उत्सर्जनच्या ध्येय आहे 2050 पर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत 2024 मध्ये मुकेश अंबानी कोणत्या स्थानावर आहेत? तर याचा आन्सर आहे 9व्या स्थानावर, आणि त्यांच्याकडे $116 अब्ज इतकी संपत्ती आहे. जगातील टॉप 5 अब्जाधीश बघूया. फर्स्ट आहेत बर्नार्ड अर्नॉल्ड. यांच्याकडे $233 अब्ज संपत्ती आहेत, आणि ते LVMH कंपनीचे CEO आहेत, आणि ही कंपनी कुठे आहे तर फ्रान्समध्ये आहे. सेकंड नंबरवर आहेत एलॉन मस्क. ते टेस्ला कंपनीचे CEO आहेत, आणि त्यांच्याकडे $195 अब्ज एवढी संपत्ती आहे.
थर्ड रँक आहे जेफ बेजोस, हे ॲमेझॉन कंपनीचे CEO आहेत आणि त्यांच्याकडे $194 अब्ज एवढी संपत्ती आहे. फोर्थ रँक आहे मार्क झुकरबर्ग आणि हे मेटा कंपनीचे CEO आहेत आणि त्यांच्याकडे $177 अब्ज एवढी संपत्ती. नाटो यावर्षी आपला कोणता वर्धापन दिवस साजरा करणार आहे? तर याचे आन्सर आहे 75. 75 वा वर्धापन दिवस साजरा करणार आहे नाटो. नाटोचे फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. तुमच्यासाठीचा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडे फक्त भारतीय पर्यटकांसाठी ई-व्हिसा सुरू केला आहे? याचे ऑप्शन आहे चीन, रशिया, जपान की यापैकी काहीही नाही. याचे आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. थँक यू.